मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. किशोर पवार हा मिलिटरीतला गडी, निधड्या छातीचा, परिस्थितीला थेट जाऊन भिडणारा, घरी आई वडील आणि 2 भाऊ. हा सैन्यात जाणार म्हटल्यावर घरात थोडी खळखळ झाली, कारण तसं आत्तापर्यंत त्यांच्या घरातलं कुणी लष्करात वगैरे कधीही गेलं नव्हतं. पण हा हट्टच धरून बसला. मिलिटरीत भरती होण्यासाठी काय काय करावं लागतं याची माहिती त्यानंच काढली आणि तयारीही केली. अखेर त्याची निवड झाली. लष्करात प्रवेश मिळाला. हा उत्साहानं गेला, रमला. मोठ्या दोन्ही बहिणींची लग्न होऊन त्या दुसऱ्या गावी राहायला गेल्या. घरची शेती वडील जमेल तशी कसत होते. एका सुट्टीत किशोर घरी आल्यावर शेजारच्या गावातल्या ओळखीतल्या एका चांगल्याशा मुलीशी आई बापांनी त्याचं लग्नही लावून दिलं. मंगल नाजूक पण कामसू पोरगी होती. किशोर स्वभावानं दिलदार, मिलिटरीत जाऊन अंगापिंडानं भरलेला, मोठा रुबाबदार दिसायचा. त्याच्या स्वभावात एकच वाईट खोड होती. फार संशयी होता. बायकोच्या डोक्यावरचा पदर जराही हल्ला की याचा पारा चढायचा. चुकून कुणा पुरुष माणसाशी ती बोलली तर याचं डोकं फिरायचं. बायको म्हणजे जीव की प्राण. परगावी असला तरी जमेल तशी तो बायकोला त्याच्या ओबडधोबड भाषेत पत्र लिहायचा. प्रेमाच्या आणाभाका घ्यायचा. पण डोक्यात एक किडा असायचा. आपण घरापासून इतक्या लांब ही नीट राहत असेल ना, आपल्याशी प्रामाणिक असेल ना, की गावातल्या कुणाशी? रागानं डोकं झटकून मनाशीच म्हणायचा, हे काय बिशात तिची, जित्ती ठेवीन का तिला? बायकोला दिवस गेले आणि हा आनंदानं वेडा पिसा झाला. तिला कुठे ठेवून कुठे नको असं झालं त्याला. सारखी तिचीच काळजी. तिला झेपेल ना बाळंतपण, नीट होईल ना सगळं. त्यानं ठरवलं की ते तालुक्यालाच तिचं बाळंतपण होईल, माहेरी नको. ते लहान गाव. ऐन वक्ताला डॉक्टर भेटले नाही भेटले. बायकोबद्दलचं त्याचं हळवेपण बघून गावातल्या बाया त्याला हसायच्या. बाप म्हणाला, अरे बाईची जात देवानं पोरांना जन्माला घालण्यासाठीच घडवलेली हाय. जवानानं लढायला आणि बाईनं बाळंतपणाला घाबरलं तर कसं व्हायचं? मंगलचे दिवस भरले. तेव्हा हा लांब तिकडे राजस्थानाकडे होता. काय बातमी येते तिकडे कान लावून बसला होता. अखेर एक दिवस निरोप मिळाला. छान गुटगुटीत मुलीला जन्म दिला. आणि मंगल, तिची तब्येत कशी आहे? तिची तब्येत जरा नरम आहे, पण डॉक्टरांची औषधं चालू आहेत, वाटल बरं. हा नाराज झाला. जीव हिरमुसला त्याचा. मनच रमेना. शेवटी कशी तरी परवानगी मिळवून यानं रजा घेतली आणि घरी गेला. आईच्या मांडीवर बाळ होतं. मंगल, मंगल कुठाय? किशोरनं व्याकुळ होऊन विचारलं. अरे पोरीला तर बघशील का नाही र तुझ्या? पायातले बुटही न काढता तो तसाच आत गेला. मंगल कुठे दिसेना. अगं झालं काय मंगलला, सांगशील का नाही? धीर सुटून यानं ओरडून विचारलं. ती हॉस्पिटलात हाय. डॉक्टरांनी तिथंच ठेवून घेतल्या. तू तर निवांत बसल्यास पुरीला घेऊन. तिच्यापाशी कोण हाय? तू का र एवढा काळजी करतो? किशोरचे वडील म्हणाले. तिकडे तिची आई आहे, भाऊ आहे. ह्या लहान लेकराची पण काळजी घ्यायला हवी का नको? तिला सांभाळण्यासाठी ही घरी राहते. किशोरनं बॅग खाली ठेवली. तिथेच असलेल्या डेऱ्यातलं पाणी घटाघटा प्यायला आणि म्हणाला, मी आधी मंगलला भेटून येतो. अंगणात गेलेल्या किशोरला त्याची आई म्हणाली, इतक्या लांबून आलायस, चहा तरी पिऊन जा की र. आल्यावरती पेतो. बाहेरच्या दाराची कडी काढून तो खाड खाड बुट वाजवत बाहेर पडला. पोर हाती लागली तर बरंय, नाहीतर माझ्या लेकाचं काही खरं नाही. किशोरची आई मांडीवरल्या बाळाला थोपटत म्हणाली. मंगलचा ताप काही उतरत नव्हता. तो वाढतच गेला. या आजारातून मंगल उठली नाही. संसार नीट सुरू व्हायच्या आतच आपली लहान मुलगी आणि प्रेम करणारा पती सोडून मंगल या जगातून कायमची निघून गेली. किशोरच्या हातापायातलं तर बळच गेलं.
एवढा तरणा ताठा जवान गडी ओक्सा बोक्षी रडला. संतापानं वेडापिसा झाला. आईला म्हणाला, बघ नाही झेपलं तिला बाळंतपण. नाजूक सकवार माझी मंगल. बरं आता किती दिवस रडत बसशील तू? या पोरीकडं बघ, तिला घे. आई म्हणाली. त्यानं तिरस्कारानं आईच्या मांडीवर शांत झोपलेल्या बाळाकडे नजर टाकली आणि म्हणाला, हिच्याकडे काय बघायचं? आईला खाऊन जन्माला आलेली. असं नगर बोलूस, त्या श्राप जीवाचा काय र दोष? बाप बोलला. पण किशोर काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कसे बसे 15 दिवस त्यानं तिथे काढले. मंगलचे दिवस बिवस केले. ते सगळं संपताच त्यानं बॅग उचलली, घराकडं पाठ केली आणि तो चालू पडला. आईबाप म्हातारे, बहिणी आपापल्या संसारात, घरात म्हातारा म्हातारी आणि ते बाळ. पोरीचं बारसं झालंच नाही. पोरगी नाकी डोळी आईसारखी सुरेख होती. आजी तिला सुरेखा म्हणू लागली. आजीला कामात मदत करत सुरेखाचं शिक्षण सुरू झालं. किशोरचं घरी येणं जवळजवळ बंदच झालं. कधी आला तरी पोरीशी 2 शब्द बोलायचा सुद्धा नाही. सुरेखा 6वीत असताना तिची आजी वारली. आता कोण बघणार हिच्याकडे? किशोर सुट्टीवर आलेला असताना त्याचा बाप म्हणाला, किशोर आता तू दुसरं लग्न कर. घरात बाई माणूस पाहिजे. सुरेखा अजून लहान आहे. तिला काही सगळा संसार ओढायला जमायचं नाही रे. पण किशोरनं दादच दिली नाही. लग्नाचा विषय तो काढूच द्यायचा नाही. सुट्टी संपण्याची वाट बघत असल्यासारखा 4-8 दिवसात तो निघून गेला. शेवटी सुरेखाच्या आज्यानं तिच्या मामाला पत्र लिहिलं. घरात बाई माणूस कुणीही नाही. तिचा बाप लष्करात, कधीतरी घरी येतो. माझ्या म्हाताऱ्याचा काय भरोसा आता? वाढत्या वयाच्या मुलीला माझ्याजवळ ठेवण्यापेक्षा तुमच्याकडे घेऊन जा. तुमच्या पोरासंग तिला पण शिकवा. एक दिवस मामा किशोरच्या घरी आला आणि सुरेखाला त्याच्याकडे घेऊन गेला. सुरेखाही तिकडे छानपैकी रमली. तसंही इकडच्या घरी कोण होतं तिला आता? यथावकाश किशोर मिलिटरीतून निवृत्त झाला. घरी आला तर एवढं मोठं घर उजाड झालेलं, अंगण उखडलेलं. त्याला सडा सारवण नाही. बाहेरचं दार मोडायला आलेलं. घरात बाईचा हात फिरत नव्हता. म्हातारा एकटाच जीव जगवत होता. किशोर अजूनही उमेदीत होता. अंगात रग होती. 50शीचा होता पण 40शीतला वाटायचा. मिलिटरीतल्या राणीनं शरीर लवचिक होतं. तब्येत मजबूत होती. किशोरनं आधी घराची डागडुजी केली. बाहेरच्या मुख्य दाराला आतून कडी कोयंडा केला. किशोरनं शेती करायला घेतली. शेतीतलं काम आवडायला लागलं. जमिनीला चांगली मशागत मिळू लागल्यावर भरघोस पीक येऊ लागलं. किशोरनं एक म्हैस, एक गाय घेतली. त्यात त्याचं मन चांगलं रमू लागलं. पण एकटा असला की त्याला बेचैन व्हायचं. मंगल जाऊन आता किती वर्ष झाली होती. सुट्टीत आल्यावर मिळणारा तिचा चुटपुटता सहवास, तोही आता आठवणीतच राहिलेला. बाकी आयुष्यात होतं तरी काय? त्याला रिकामं रिकामं वाटू लागलं. किशोर लष्करातनं आता कायमचा घरी आलाय असं कळल्यावर सुरेखाचा मामा मुद्दाम त्याला भेटायला आला. म्हणाला, मुलीला 10वी पर्यंत मी तिकडे शिकवलंय. आता तिला तुमच्या ताब्यात घ्या. हे तालुक्याचं गाव आहे. तिला पुढं शिकवा. पोरगी हुशार हाय. तिच्या आईचा राग तिच्यावरती नका हो काढू. आमची पण बहीणच होती की ती. पण देवाच्या मनात. मामा बोलत राहिला. पण किशोरच्या मनात सुरेखाला काहीही स्थान नव्हतं. तिची आठवण सुद्धा नकोशी वाटायची त्याला. कारण त्याच्या मनातल्या सुरेखाच्या जन्माच्या आठवणीशी मंगलचा मृत्यू घट्ट जोडला गेलेला होता. किशोरनं मुलीचा विषय कानाड टाकला. बापानंही त्याला सांगून बघितलं. आपली लेक आपल्या घरात पाहिजे. तिला हिकडं आण. किशोर काहीच बोलला नाही. तू पण आता दुसरं लग्न कर. शेवटी मामानं किशोरच्याच गावातल्या कॉलेजमध्ये सुरेखाचं नाव घातलं. ती शहाणी मुलगी होती. मामीच्या हाताखाली काम करून अभ्यासही सुरू होता. मामा तिला हौसेनं शिकवत होता त्याचं ती चीज करत होती. दिवस जात राहिले. आधी किशोर लष्करातल्या ड्युटीच्या नावानं घरापासून लांब राहत होता. आता शेतात जीव रमू लागला. पण घरी आला की रिकामं घर त्याला खायला उठायचं. एकदा बाप म्हणाला, तू गेला निघून लांब तिकडं. मी एकट्यानं कसे दिवस काढले असतील रे. पण तुझं काही अजून वय सरलेलं नाही.
तू का रे असा वैराग्यासारखा राहतोस? लगीन कर, पोरी येतील तुला सांगून, दुसरा संसार मांड. काकणांचा आवाज नसेल तर ते कसलं रे घर? बाई माणूस पाहिजेच घरात. घरात बायको आण आता. किशोर काहीच बोलला नाही, पण मनातल्या मनात तो धुमसत होता. बाईच्या सहवासासाठी त्याचंही मन आसुसलं होतं. असलं एकांड सडेफटिंग आयुष्य जगायचा त्याला कंटाळा आला होता. गावकऱ्यांकडनं, बापाकडनं, घरी आलेल्या पाहुण्यांकडनं लग्नाचा विषय निघत राहिला. आता या वयात कोण पोरगी देणार मला? तो एकदा म्हणाला. अरे पोरींना काय र तोटा? रांग लावतो की तुझ्या घरापुढं. तुझी तयारी आहे का तेवढं बोल. शेजारच्या गावचा पाहुणा म्हणाला. तसा तो लांबच्या नात्यातलाच. त्याची बहीण केव्हाची मागे लागली होती. तिच्या मुलीला चांगलंसं स्थळ पाहिजे होतं. रंजना फारशी शिकलेली नव्हती. अंगानं थोराड होती. तिच्या बाबत काही ना काही कानावरती यायचं. घरात आई एकटी. रंजनाला लवकर उजवायला हवं होतं, पण जुळत नव्हतं कुठे. पाहुण्याला वाटलं, किशोरचं स्थळ चांगलंय तिच्यासाठी. माझ्या नात्यातलीच एक चांगली मुलगी आहे. अजून तिचं लग्न झालेलं नाही. आता या वयात तुला अजून रे काय पाहिजे? तुला शोभल अशी आहे, लावून टाक लग्न तिच्याशी. घराला घरपण येईल. पाहुणा म्हणाला. बघू, जमलं पाहिजे सगळं. हा गुळमुळीत बोलला. पाहुण्यानं काय ते ओळखलं. रंजनाचं लग्नाचं वय तसं उलटून चाललं होतं. तिच्या मामानं भराभरा हालचाली केल्या. किशोरच्या बापालाही पटवलं. बहिणीला सांगून पाहुणे एकदा किशोरच्या घरी मुलीला घेऊनच आले. तिच्या मादक हालचाली, तिचं हसणं, तिचं मुरडणं किशोरच्या वृत्ती बहरून आल्या. खुश झाला तो. त्यानं लग्नाला होकार दिला आणि नवीन बायको घरात आली. घरात बाईचा वावर वाढला. तसं घराला चैतन्य आलं. किशोर सतत रंजनाच्या पुढे मागे राहू लागला. किशोर एक दिवस शहरात गेला तेव्हा त्यानं तिच्यासाठी छानसं हिरव्या रंगाचं पातळ विकत घेतलं. तिला दाखवलं तेव्हा रंजना म्हणाली. असं परस्पर कशापायी आणायचं? मला बरोबर का नाही घेऊन गेलात तुम्ही? अगं मला वाटलं तुला आवडल. मंगलला? तिचं नाव काढू नकोस माझ्या संसारात. हिरवा रंग मला नाही आवडत. रंजना ठसक्यात म्हणाली. मग कुठला आवडतो तसं सांग, तसं आणतो. किशोर नरमाईनं म्हणाला. त्याला स्वतःच आश्चर्य वाटलं. मंगल पुढे आपण असं कधीच पडतं घ्यायचो नाही. तीही आपल्या कलानं घ्यायची. आपण जे काही तिच्यासाठी आणायचो ते मंगल प्रेमानं घ्यायची. तिला सुखी करण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागायचं नाही. आहे त्यात ती समाधानी होती. निर्धास्त होतो आपण तिच्या बाबतीत. हिचं तसं होत नाही. हिला सारखं खुश करण्यासाठी धडपड करावी लागते. सांगायला कशाला पाहिजेल? पैसे द्या की माझ्याजवळ, मी घेऊन येईन माझ्या पसंतीनं. किशोरला वाटलं यात काय मजा आहे. तिच्यासाठी आपण वस्तू आणून तिच्या हातात ठेवली तर तिला ते जास्त आवडेल असं वाटत होतं आपल्याला. बरं आण तुला पाहिजे तसं बाई. द्या पैक. रंजनानं हात पसरला. किशोरनं तिच्या हातावर मुकाट्यानं पैसे ठेवले. सगळी सुख असूनही रंजना काही या घरात खुश नव्हती. घरकामाबद्दल तर सारख्याच तक्रारी असायच्या तिच्या. खरं तर घरात आता कोण होतं? दोघं नवरा बायको आणि म्हातारा. किशोरला मुलांचं सुख मिळालंच नव्हतं. त्याला फार वाटायचं आता मूल व्हायला पाहिजे एखादं, पण तेही होत नव्हतं. पोरीला तिकडे कशाला ठेवले मामाकडे? इकडे आणा की, तेवढीच मला हाताखाली मदत होईल. चालेल का तुला? तू म्हणत असशील तर आणतो. मला तर ती डोळ्यांसमोर सुद्धा ठाव हाय. रंजना त्याचं वाक्य तोडत म्हणाली. आता चांगली मोठी झाले, हाताशी आले, घेऊन या जावा तिला. काही दिवसांनी लहानशा आजाराचं निमित्त होऊन किशोरचा बापही देवाघरी गेला. त्यावेळी सुरेखाचा मामा भेटायला म्हणून किशोरच्या गावी आला. रंजनानं स्वतःच सुरेखाचा विषय काढला. म्हणाली, घरात आता आम्ही दोघं. देवानं काय पोर दिलं नाही पोटाला. यांना मी म्हणत असत्या, लेकीला घेऊन या आपल्याकडं. लेक तुमचीच आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा इकडे आणून घालीन तिला. मग द्या की धाडून इकडं, मला पण सोबत होईल तिची. रंजना म्हणाली. थोड्याच दिवसांत मामा तिला किशोरकडे घेऊन आला. मामा जाताना सुरेखा रडू लागली. इतक्या दिवसांचा लळा लागलेला. मामा म्हणाला, हेच तुझं घर आहे बाळा.
नीट राहित. मामा गेला आणि रंजनानं सुरेखाला कामाला लावलं. ती समोर आली की किशोर तिच्यावरती डाफरायचा. काही ना काही कारण काढून तिला बोल लावायचा. तिचं हिते प्रेमाचं कुणीच नव्हतं. पण सुरेखा खालमानेनं घरातली कामं करू लागली. रंजना निदान तिला काही टाकून बोलत तरी नव्हती. खायला प्यायला वेळेवरती मिळत होतं. आईसारखीच आहे त्यात समाधान मानण्याची सुरेखाची वृत्ती होती. एकदा दोघं बाहेर बाजारात जायला निघाले. किशोर बाहेर जाऊन थांबला. रंजना सुरेखालाही घेऊन आली. ही आणि कशाला? असू दे. दिवसभर घरात बसून कंटाळले बिचारी. बापाचा राग रंग बघून सुरेखा म्हणाली, जाऊन या तुम्ही दोघं. मी घर राखते. नग, तू पण संगतीनं चल. रंजना म्हणाली. नवऱ्याकडं बघून हळूच म्हणाली, तरणी ताटी पुरगी घरात एकटी ठेवता का काय? बरोबरच घेऊन जाऊ. पिशव्या बिशव्या घ्यायला मदत होईल. हे मात्र किशोरला एकदम पटलं. बरं चला लवकर आता. तिघं बाजार हिंडले. रंजनाच्या मनासारखी खरेदी झाली. एका हॉटेलात चहा घ्यायला तिघही गेले. पिशव्या घेऊन सुरेखा मागून चालली होती. दोघं एका टेबलावर बसली. सुरेखा तिथे बसणार एवढ्यात किशोरनं हात करून तिला दुसऱ्या टेबलावरती बसायला लावलं. दोघांपुरता चहा मागवला आणि किशोर इकडे तिकडे बघत बसला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, एक तरणा ताठा पुरुष हॉटेलच्या दाराजवळ घुटमळत सुरेखाकडे बघत होता. तिला काहीतरी खानाखुना करत होता. सुरेखाकडे काय एवढा टवकारून बघतोय हा? तिकडे 12वी पर्यंत शिकली म्हणा. तिथल्या ओळखीचा आहे की काय? खरं तर सुरेखाला भूक लागली होती. चहा तर हवाच होता, पण बापानं तिच्यासाठी नव्हता चहा मागवला. समोरच्या ग्लासातलं पाणी पिऊन ती पिशव्यांवरती लक्ष ठेवत घाम पुसत होती. अचानक बाप समोर आला. त्यानं दंडाला धरून तिला उभी केली आणि ओढत तिला घेऊन बाहेर पडला. वाटभर त्याचं तेच चाललं होतं. तिकडे काय गुण उधळले, कोण दोस्त केले, काय दखल, हितपर्यंत आले तुझी ओळख काढत. सुरेखा कळवळून म्हणाली, कोण माणूस बाबा? मला कळलाही नाही. मी नाही ओळखत त्याला. मी नाही ओळखत कुणाला. पण किशोर त्याच्या मूळ स्वभावावरती गेला होता. त्याचा मूळचा संशय स्वभाव उफाळून बाहेर आला होता. 2 दणके देऊन त्यानं तिला गप्प केलं. सुरेखा हबकली. तिला काही अंदाजच येईना बापाचा. त्या दिवसानंतर सुरेखा घराबाहेर जायचंच टाळू लागली. घरातली कामं करायची आणि एकटीच तिच्या खोलीत जाऊन बसायची. मामानं बजावून सांगितलं होतं, शिक्षण सोडू नको, ग्रॅज्युएट हो. सुरेखालाही शिक्षणाची गोडी लागली होती. रात्री कामं उरकून ती खोलीत झोपायला गेली की पुस्तकं काढून बघत बसे. जमेल तसा अभ्यास करण्याचा प्रयत्न करी. पण दिवसभराच्या श्रमांनी तिचे डोळे मिटत असत. घरात मात्र तिनं त्याबद्दल कुणालाच सांगितलं नव्हतं. मामा म्हणाला होता, बाहेरून परीक्षा देता येईल. मी तुला फॉर्म पाठवून देईन, तो भर. एकदा सकाळी रंजना तिच्या खोलीत आली तर सुरेखा पुस्तक जवळ घेऊन झोपलेली दिसली. तिनं सुरेखाला उठवलं. तू अभ्यास करतीस? हां. परीक्षा देणार आहेस? बाबांनी परवानगी दिली तर. ते रागावणार असतील तर मी नाही पुढे शिकणार. सुरेखा बावरून म्हणाली. नाही, ते रागावलं तरी मी आहे नव्हं. शिक तू. परीक्षा देण्यापुरती जा कॉलेजात. रंजना म्हणाली. सुरेखानं रंजनाकडे कृतज्ञतेनं पाहिलं. बापानं उभा दावा मांडला असला तरी ही आई तरी थोडाफार आपला विचार करते म्हणून तिला बरं वाटलं. मामा कधीच रागवायचा नाही, मारायचा नाही. उलट आई वेगळी पोर म्हणून लाडच करायचा. त्यामुळे कुणी नुसता हात उगारला तरी सुरेखाला कापरं भरायचं. बाबाच्या माराची फार भीती वाटते. कसला जोरात हाणतो, जीव जातो का राहतो असं वाटतं. सुरेखानं विचार केला, ही ते काम खूप पडतं हे खरं आहे. पण कामानं काय माणूस मरत नाही. मामीकडे सुद्धा असायचंच की काम. मला पुढे शिकू दिलं तरी पुष्कळ आहे. मामा म्हणालाय, ग्रॅज्युएट झालीस तर कुठेतरी ओळखीनं नोकरी लावीन म्हणून. बाबा देतील ना करू नोकरी? नोकरी करायच्या वेळी मामाला सांगायचं त्याची परवानगी काढायला. सुरेखा मनाला उभारी द्यायची. तिला आता स्वतःशीच बोलायची सवय लागली होती. कुणी मैत्रीण नाहीत, बाहेर जाणं नाही. आपणच आपल्याला धीर द्यायचा, समजूत काढायची.
अशीच पुन्हा एकदा काही बारीक सारीक खरेदी करायची होती. रंजनानं बाहेर जायची सुरेखाला तयारी करायला सांगितली. तेव्हा सुरेखा म्हणाली, मी बसते घरात अभ्यास करत. परीक्षा जवळ आले माझी. अभ्यास रोजचाच हाय. एकटी तर तू कधी बाहेर जात नाहीस. चल आमच्या बरोबर. तेवढीच बाहेरची हवा खायला मिळल. रंजना प्रेमानं म्हणाली. सुरेखानं मुकाट्यानं आवरलं. तिघही निघाले. भाजीपाला, तेल, साबण घेतलं. रंजनानं स्वतःसाठी हौसेनं केसाच्या पिना, टिकल्या घेतल्या. नेहमीप्रमाणे पिशव्या सुरेखानं उचलल्या, पण सामान बरंच होतं. रंजनानं एक पिशवी स्वतः जवळच ठेवली. सुरेखावर बापाचं खेकसणं सुरूच होतं. ओढणी कुठे चालली ती? जरा ध्यान दे तिच्याकडे. चौचालपणा नग करूस, जरा नीटपैकी चाल. घर कधी येतंय आणि आपण कधी एकदा बापाच्या तडाख्यातून सुटतोय असं तिला झालं होतं. घराच्या गल्लीत ते शिरले. सुरेखा जड पिशव्या घेऊन भराभरा चालली होती. अचानक रंजनाच्या हातातली पिशवी निसटली. पिशवीतले बटाटे, रताळे रस्त्यावर सांडले. बाप सवयीनं सुरेखावरच करवादला. पुढे गेलेल्या सुरेखानं हातातल्या जड पिशव्या सांभाळत मागे बघितलं. पिशव्या सावरत ती रंजनाकडे आली. भर सगळं ते. गेली लगालगा एकटी पुढं. जळजळीत नजरेनं सुरेखाकडे बघत बाप ओरडला. रंजनाने सुरेखाच्या हातातल्या पिशव्या घेतल्या. 2 किशोर जवळ दिल्या आणि एक पिशवी घेऊन ती घराकडं चालू लागली. सांडलेल्या वस्तू खाली बसून सुरेखा मुकाट्यानं पिशवीत भरू लागली. बायको मागे जावं की सुरेखाकडे लक्ष द्यावं. किशोर थोडा पुढे गेला, पण मग थांबला. तेवढ्यात एक छाकटा तरुण सुरेखाकडे आला. तिच्याकडे एकटक पाहू लागला. हा कोण? किशोरच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. अरे हा तर त्या दिवशी हॉटेलात भेटलेला. हाच बरा आला नेमका इथे. लक्ष ठेवून असणार म्हणजे हा तिच्यावर. या गावात तर कधी याला पाहिलेला नाही. तिच्या मामाच्या गावाकडलाच दिसतोय हा नक्की. मुलगा पुढे झाला. लांब घरंगळत गेलेले 1-2 कांदे उचलून त्यानं तिच्या पिशवीत आणून टाकले. तिनं दचकून पाहिलं. तो हसला. हिचा थरकाप झाला. ती गडबडीनं उठून पिशवी उचलणार तेवढ्यात एका ढांगेत किशोर तिथे पोहोचला. त्यानं तिथेच तिला लाथ घातली. ती कलंडली. किशोरला बघून पोरगा पळाला. केसांना धरून त्यानं सुरेखाला फरफटत घरात आणली. ज्याला सुरेखा घाबरत होती तेच तिच्या नशिबी आलं. बापानं चांगला खरपूस मार दिला होता. सुरेखा रात्री जेवली नाही. खोलीत जाऊन रडत बसली. कधीच न पाहिलेल्या आईशी बोलत राहिली. आई, का गेलीस ग तू मला एकटीला टाकून? तुझ्या बरोबर मला पण त्याच वेळी का ग नाही नेलस? रडून रडून कधीतरी सुरेखा झोपी गेली. सुरेखानं मामाला गुपचूप पत्र टाकलं. मला इथे राहणं अशक्य होतंय. तू मला इथून घेऊन जा. मग मामा सुरेखाला भेटायला आला. किशोरला काही समजावून सांगावं म्हणून तो प्रयत्न करू लागला. पण मामा आल्याबरोबर किशोरनं सुरेखाच्या तक्रारी सुरू केल्या. मामाला एकट्याला गाठून सुरेखा गयावया करत त्याला म्हणाली, फार मारतो मामा तो मला. एवढी वर्ष सांभाळलंस, आता 2-3 वर्ष मला तुझ्याकडे राहू दे की रे. एकदा नोकरी लागली की मी तुम्हाला कुणालाच त्रास देणार नाही. माझी मी दुसरीकडे राहीन. पण मामाला धीर झाला नाही. तो म्हणाला, किती झालं तरी बाप आहे ग तो तुझा. तो नाही ऐकणार आता माझं. त्याचं डोकं सर्किट आहे. मला पुष्कळ माया वाटते तुझ्याबद्दल. पण बाप म्हणून त्याचाच हक्क आहे ग तुझ्यावर. तूच आता काळजीनं राहा. त्यानंतर तिनं निश्चयच केला. बाहेर पाऊलच टाकायचं नाही. बाहेर गेलं की याचं डोकं फिरतं. घरात बसून राहायचं. काय पडेल ते काम करायचं आणि खूप अभ्यास करायचा. एवढं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं की स्वतःच्या पायावरती उभी राहीन. दुसरीकडे राहून नोकरी करीन. तोपर्यंत त्याला कसलाही संशय घ्यायची संधीच द्यायची नाही. त्यानंतरही 1-2 वेळा रंजनानं तिला बाहेर चालण्याचा आग्रह केला. पण ती गेली नाही. म्हणाली, तुम्ही बाहेरून कुलूप लावून जा. मी घरातच राहीन. किशोरनं सरळ कुलूप लावलं आणि दोघंच बाहेर गेले. परीक्षा सुरू झाली. तेवढी नवऱ्याची परवानगी रंजनानं काढून ठेवली. वर्षभर अभ्यास केलाय तिनं. तो वाया नका जाऊ देऊ.
तिच्या मामानं परीक्षेची तयारी केली. उद्या नोकरी बिकरी लागली तर आपल्यालाच त्याचा फायदा होईल. तिच्या लग्नाचा पैसा तीच जमविल. मी स्वतः जाणार रोज तिला न्यायला आणायला. माझा विश्वास नाही तिच्यावर. किशोर गुरगुरला. रंजना हसून म्हणाली, एवढ्या मोठ्या मुलीला सोबत करायला गेलात तर लोक हसतील तुम्हाला. एवढीच काळजी वाटत असली तर लांबून नजर ठेवा तिच्यावर. ही कल्पना किशोरला पटली. सुरेखा बाहेर पडली की अंतर ठेवून हाही तिच्या मागे मागे जात राही. येतानाही तसंच. दुसऱ्याच दिवशी किशोरला तो पोरगा दिसला. तोही तिच्या मागे मागे येत होता. किशोरला खात्री पटली, हा तोच मुलगा. हॉटेलात हाच तिला खानाखुना करत होता. पिशवी भरायच्या निमित्तानंही हाच तिच्याशी लगट करू पाहत होता. आता कशाला आलाय हा? तो झटक्यात पुढे जाणार तोच त्याच्या लक्षात आलं. लांबूनच नजर ठेवलेली बरी. जवळ गेलं की हा पसार होतो. बघू तरी दोघं काय करतायत ते. किशोर आडबाजूला उभा राहून पाहू लागला. त्या पोरानं तिला गाठलं. तिच्या हातात कागद दिला आणि तो हसून तिच्याशी बोलू लागला. तीही बोलताना दिसत होती. किशोरचं तर टाळकच फिरलं. तो धावत पुढे गेला. त्याच क्षणी त्या पोरानं काढता पाय घेतला. शेजारच्या गल्लीत तो पटकन नाहीसा झाला. यानं तिला ओढत फरफटत घरी आणलं. खोलीत कोंडून घातलं आणि खोलीच्या बाहेर आलीस तर तंगडच मोडीन अशी तंबी दिली. काही वेळानं किशोर बाहेर गेल्यावर जेवण घेऊन रंजना सुरेखाच्या खोलीत आली. सुरेखा रडत रडत तिला म्हणाली, माझी एवढी परीक्षा तरी होऊ द्यायची होती ग. आता माझा उद्या पेपर. रंजनानं उसासा टाकला. म्हणाली, आता मी तरी काय करू बाई. तू तर बघत्यास नव्ह. माझ्याकडनं तर मी सगळं प्रयत्न केलं तर. आजचा पेपर चांगला गेला होता मला. मी घरी येत होते तर कुणीतरी मला एक पत्ता लिहिलेला कागद देऊन पत्ता विचारला. पत्ता आपल्याच हितला होता. पण मला कुठे कुणाची नावं माहितीयेत ग. मी त्याला एवढंच म्हटलं, पत्ता हितलाच आहे पण मी हितल्या लोकांना जास्त ओळखत नाही. तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी विचारा. तेवढ्यात कुठून कुणास ठाऊक बाबा आले आणि ती पुन्हा मुसमुसून रडू लागली. रात्री रंजना किशोरला म्हणाली, किती मारता पोरीला? जीव घ्याल एखाद दिवशी. जीवच घेणार आहे मी तिचा. असली अपशकुनी पोरगी नकोयच मला घरात. माझी गुणाची बायको गेली तिच्या पायी आणि आता ही घराण्याची अब्रू घालवायला बसले. तुमचा स्वभाव संशयखोर. रंजना लटक्या रागानं म्हणाली, आणि तुझा स्वभाव? किशोर तिला जवळ घेत म्हणाला, सावत्र पोरीला तू एवढा जीव लावती? तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडती? तिला आहे का काही त्याचं? चिठ्ठ्या चपाट्या देत होते दोघं एकमेकांना. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. तो तावातावानं बोलला, बरं सोडा ना आता. काय तेच तेच घेऊन बसलाय. रंजना लाडीकपणे म्हणाली. सुरेखाची परीक्षा तशीच राहिली. तिचा जीव पुष्कळ तळमळला. पण बापा पुढे जाऊन तोंड उघडण्याची सुद्धा तिची प्राज्ञा नव्हती. इतके दिवस पाहिलेली स्वप्न धुळीला मिळाली. आता पुन्हा कधी परीक्षा देण्याची संधी मिळणार? कधी ग्रॅज्युएट होणार? कधी हितून सुटका होणार? सुरेखाची तब्येत आधीच आईसारखी नाजूक. बाहेरचा वारा नाही, खेळणं बागडणं नाही, नुसतं काम काम आणि काम. ती निराश झाली. उगाच अभ्यासाची पुस्तकं वाचत बसायची. काय करावं तिला सुचत नव्हतं. फक्त मामाच तेवढा तिला आधार वाटत होता. पण तो तर आता जास्त लक्ष द्यायलाच तयार नव्हता. म्हणे बापाचा हक्क जास्त असतो. कसला हक्क? मारण्याचा? सुरेखा झुरत होती, रडत होती. तिला सुटकेचा मार्गच दिसत नव्हता. एक दिवस सगळी झोपाझोप झाल्यावर रात्री 1च्या सुमारास किशोरला काहीतरी खुडबुड ऐकायला आली. कोण? त्यानं जागेवर उठून बसत विचारलं. शेजारी पाहिलं तर रंजना गाढ झोपली होती. किशोर खोलीबाहेर आला. बघतो तर बाहेरचा दरवाजा सताड उघडा होता. हा? दरवाजा कसा काय उघडा? मी स्वतःच्या हातांनी बंद करून त्याला आतून कडी घातली होती. चोर शिरला की काय घरात म्हणायचा. त्यानं चौफेर नजर फिरवली. सुरेखाच्या खोलीजवळ त्याला कसली तरी हालचाल झालेली दिसली. तो झटकन तिच्या खोलीच्या दाराजवळ गेला. किशोरला तर धक्काच बसला. सुरेखाच्या खोलीच्या दारापाशी तो उभा होता.
तोच तो, तिला चिठ्ठ्या देणारा, खानाखुना करणारा, ज्याच्याशी सुरेखा हसून हसून बोलत होती, त्याला चिठ्ठी देत होती. हा रात्रीचा इथे सुरेखाला भेटायला. तिला आता मी बाहेर सोडत नाही, तर तिला गाठायला रात्री 1 वाजता माझ्या घरात. याची ही हिंमत. माझ्या देखत माझ्या अब्रूला हात घालतो. सुरेखाला काही लाज लज्जा. खुशाल रात्री दरवाजा उघडून दोस्ताला घरात घेती. किशोर झटकन पुढे झाला. त्याच क्षणी तो पोरगा चपळाईनं दाराच्या दिशेनं पळाला आणि दिसेनासा झाला. किशोर संतापानं वेडापिसा झाला. गरागरा डोळे फिरवत तो सुरेखाच्या खोलीत गेला. ती दचकून अंथरुणावरती उठून बसली. त्यानं तिला जोरदार 2 थपडा दिल्या. ओरडू लागला, रात्री अपरात्री याराला भेटायला बोलवती? सुरेखा भीतीनं अर्धमेली झाली. तोंडून तर शब्दच फुटेना. लाज वाटत नाही? आईला घेऊन बसल्याने आता बापाच्या जीवाला फास लावती. आज मी तुला सोडतच नाही. किशोरचे हात तिच्या गळ्यापाशी गेले. आपल्या जाड अंगठ्यांनी तिच्या नाजूक गळ्यावर तो दाब देऊ लागला. काय शिकवलं होतं आपल्याला सैन्यात असताना? काहीही शस्त्र नसेल तेव्हा समोरच्याचा कसा गळा घोटायचा, गळ्यावरच्या कुठल्या शिरांवर बरोबर दाब द्यायचा. सुरेखाच्या गळ्यावरची त्याची बोटं आवळू लागली. सुरेखा भयभीत होऊन खाली कोसळली. रंजना धावत खोलीत आली तेव्हा निष्प्राण सुरेखा कॉटवर वाकडी तिकडी पडली होती. किशोरच्या डोळ्यात खून चढला होता. तो डोळे विस्फारून संतापानं तिच्याकडे पाहत होता. अहो काय केलत हे? काय केलत? खून केला पोरीचा तुम्ही. रंजना ओरडली. ती ताबडतोब धावत बाहेरच्या खोलीत आली. घरातला फोन उचलून पोलिसांना फोन केला. माझ्या नवऱ्यानं माझ्या पोरीचा खून केलाय. ताबडतोब इकडे या. गळा दाबून ठार मारलंय तिला. लवकर या तुम्ही इकडे. मला भीती वाटते त्याची. तो पिसाळला आहे. हा घराचा पत्ता देते ना तुम्हाला. घरी पोलीस आले तेव्हा किशोर सुरेखाच्या शेजारी हतबुद्ध होऊन बसला होता. मधनं स्वतःच्या हातांकडे पाहत होता. त्याचा चेहरा कावरा बावरा झालेला दिसत होता. पोलिसांनी पंचनामा केला आणि किशोरला अटक करून घेऊन गेले. या घटनेला 8च दिवस उलटले असतील. किशोरचं घर हास्य विनोदात रंगलं होतं. रंजना आणि तो तरुण रंजनाच्या खोलीत गप्पा मारत बसले होते. रंजना उठली आणि कपाट उघडून त्यातलं एक नवीन पातळ तिनं बाहेर काढलं. आकाशी रंगाचं, किशोरनं दिलेल्या पैशातून विकत घेतलेलं. अंगावर पांघरत ती त्याला म्हणाली, कशी दिसते मी? मस्त. आपण दोघांनी जाऊन घेतलं होतं तेच ना ग हे. तो उभा राहून तिला मिठीत घेत म्हणाला, आता हे सगळं माझं एकटीचं. घरभर फिरत ती हसत म्हणाली, हे एवढं मोठं घर, शेतजमीन, दागदागिने, फक्त तुझं नाही हा, माझं पण. तू सांगशील त्या वेळी मी जर बरोबर वेळ गाठून आलो नसतो, त्याच्या डोक्यात संशयाचा किडा टाकला नसता, तर हे शक्य तरी झालं असतं का? दोघांच्याही ग्लासात दारू ओतत तो म्हणाला, माझं या म्हाताऱ्याशी लग्न ठरलं तेव्हा तू किती चिडला होतास. पण मी म्हटलं होतं ना तुला, एवढी मोठी इस्टेट कशाला रे सोडायची? काही ना काहीतरी मार्ग निघलच. तू लय विचार करून डाव टाकलास. पण रंजे, दरवेळी मी पसार झालो म्हणून जर का एखाद्या येळी त्याच्या हातात सापडलो असतो, तर मग मात्र माझं काय खरं नव्हतं हा. दारूचा घोट घेत तो म्हणाला, मी तरी काय कमी जोखीम घेत होते का? मध्यरात्री उठून बाहेरच्या दरवाजाची कडी मी काढून ठेवली तेव्हा तो जागा झाला असता तर? जिद्दी ठेवली असते का मला त्यानं? संशयखोर मेला. घे. तिच्या हातात ग्लास देत तो म्हणाला. दोघांचाही काटा निघाला. ती तर बिचारी पार वरतीच गेली आणि हा बसल आता जिंदगीभर खडं फोडत. सगळा पुरावा त्याच्या विरुद्ध आहे. म्हणूनच मी पहिला पोलिसांना फोन केला. अगदी रेड हँड पकडून दिला त्याला. आता कसली सुटका होते त्याची जेलातून? रंजना आनंदानं म्हणाली. दोघं बोलत बोलत आतमध्ये गेले. सुटले एकदाची. गेलं ते संशय म्हातारं भूत जेलामध्ये. आता तू काही कामधंदा करायची गरज नाही. चांगली काळी भोर जमीन आहे. रगड पीक येतंय त्यात. म्हैस आहे, गाय आहे. आपण मस्तपैकी राहू इथे सुखानं. त्याच्या कुशीत शिरत रंजना म्हणाली,